चला आज आपण करूया कैरीची चटणी। तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे पाहूयाच आपण, परंतु ही चटणी अप्रतिम लागते आणि तोंडाची चव वाढवते। आंबट गोड चवीची अशी ही चटणी होते आणि अगदी झटपट होते बरं का, आणि चवीला देखील खूप छान लागते। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। तर चला आता कृती पाहूया। तर 2 कैऱ्या आपण येथे घेतलेल्या आहेत आणि ह्या झाडाच्याच काढलेल्या आहेत, ताज्या ताज्या आत्ता, आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि हा हळदी आंबा आहे। हळदीचा जसा आपण फ्लेवर येतो खाताना त्याच प्रकारे या कैरीची चव आहे। तर याच्या फोडी आपण बारीक बारीक करून घेऊया। मीठ, मोहरी आणि गूळ घेतलेला आहे चवीनुसार। इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालू शकतो। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडासा हिंग घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। ते पाहू शकता मस्तपैकी अशा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। ही कैरी किसून घेतली तरी चालू शकते। आणि इथे आपण खोबरे घेतलेले आहे। आता याचे आपण मिक्सरला वाटायचं आहे म्हणून काप करून घेतलेले आहेत, म्हणजे पटकन वाटलं जाईल। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कैरीच्या फोडी टाकूया। सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या। हे वाटण आता बारीक करून घेऊया। पाणी न टाकताच वाटण वाटायचं आहे। आता पाणी न टाकताच आपण वाटण केलेलं आहे आणि थोडासा गूळ टाकूया आणि चवीनुसार मीठ। आता पुन्हा एकदा बारीक करून घेऊया। तर पाहू शकता पाणी न घालताच आपण वाटण केलेलं आहे। जास्त बारीक पण नाही आणि मोठं पण नाही, अशा स्वरूपातच आपण वाटण केलेलं आहे। आता हे वाटण आपण काढून घेऊया। पळीमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे। आता आपल्याला फोडणी करायची आहे। तर आपण मोहरी टाकली आहे आणि मोहरी छानपैकी तडतडून द्यायची। थोडासा हिंग घालूया आणि 4-5 कढीपत्त्याची पाने। तर मस्तपैकी अशी कडक फोडणी करून घ्यायची आणि मोहरी छान तडतडली की मग चटणी देखील अप्रतिम लागते। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आंबट गोड चवीची चटणी नक्कीच करून पहा। भाताबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी देखील ही चटणी खूप छान लागते।